द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव. ओबीसी समाजाच्या हिताकरिता 50 शासन निर्णय काढल्याचा गाजावाजा केला जात आहे. मात्र दुसरीकडे महाज्योतीच्या निधीला शासनाने कात्री लावली. ओबीसी विद्यार्थ्यांचा 4 महिन्यांपासून भोजन व निर्वाह भत्ता अडवून ठेवला आहे. यामुळे राज्यातील वसतिगृहातील ओबीसी विद्यार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे ओबीसी बांधवांमध्ये रोष व्याप्त होत आहे. गोंदियातील ओबीसी वसतिगृहात 52 मुली, 49 मुलांसह राज्यातील 58 शासकीय ओबीसी वसतिगृहात 4060 विद्यार्थी व विद्यार्थिनींना गेल्या 4 महिन्यांपासून निर्वाह व भोजन भत्ता मिळालेला नाही. गतवर्षी सप्टेंबर मध्ये ओबीसी वसतिगृह सुरू केले. वसतिगृहात खानावळ नाही, त्यामुळे प्रति विद्यार्थी भोजनासाठी 4500 रुपये व निर्वाह भत्ता 600 रुपये तर विद्यार्थिनींना 800 रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही रक्कम डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर दर महिन्याला जमा होणे अपेक्षित आहे. मात्र महिनोमहिनी रक्कमच जमा होत नाही. मार्च ते आजपर्यंत ओबीसी वसतिगृहातील विद्यार्थिनींना भोजन व निर्वाह भत्त्याचा प्रतीक्षेप आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आर्थिक विवंचनेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर भोजन व इतर आवश्यक गरजा पूर्ण करणे कठीण होत आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे. मार्च पासून ते जुलैपर्यंत आमचा निर्वाह भत्ता व भोजन भत्ता मिळालेला नाही. अजून 2-3 महिन्यापासून पैसे भेटले नाहीत. त्यामुळं आमची आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि आमच्या घरून पण पैसे आम्हाला मागता येत नाही. मेसवाले पण मागत राहतात. त्यासाठी आम्हाला दर महिन्याला जर पैसे भेटले तर आम्हाला तीच मदत होईल शासनाकडून की आमचा दर महिन्याला आम्हाला पैसे भेटले तर आमचा जी आर्थिक परिस्थिती आहे त्याच्या सुरळीत राहणार. काय अडचण आर्थिक भोजन भत्ता लास्ट टाईम 15 मार्चला आलेला होता, त्यानंतर आलाच नाही. मग घरपणाशी आम्ही बातचीत केली, बोलले वगैरे. त्यांनी सांगितलं की प्रोसेसिंगमध्ये आहे. मग तरी पण खूप वेळ झालेला आहे. अडचण अशी आहे की प्रत्येक महिन्यामध्ये मेसवाले तर मागतच असतात आणि परेशान करत असतात की महिनेवारी पैसे द्या. तेच म्हणणं आहे की आमचं महिनेवारी आम्हाला पण पैसे यायला पाहिजे. हेच सरकारची विनंती आहे की महिनेवारी टाकायला पाहिजे आमच्या अकाउंटमध्ये पैसे. 4 महिने झालं भोजन भत्ता निर्वाह भत्ता आपल्याला आलेला नाही. परंतु आम्हाला महिन्याला प्रत्येक महिन्याला जर मिळाला भोजन भत्ता निर्वाह भत्ता तर चांगलं होईल. शासनाला विनंती आहे त्यांनी महिन्याला द्यावं, कारण आमची आर्थिक परिस्थिती ढासत चाललेली आहे. आणि मेसवाले आहेत ना, ते आपल्याला महिन्याला पैसे मागतात. सरकार टाकत नाही आपल्याला, परंतु मेसवाले तर मागतात ना आपल्याला महिन्याला पैसे. ही आमची अडचण आहे, ती सरकारने दूर करावी. शासनाला आमची विनंती आहे की आमचा निर्वाह भत्ता व भोजन भत्ता प्रत्येक महिन्याला देण्यात यावं, आमच्या खात्यामध्ये जमा करावं. राज्य सरकारने गेल्या वर्षी राज्यात 72 वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली. राज्यातील सर्व ओबीसी संघटनांच्या अथक प्रयत्नानंतर सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. मात्र मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरात अद्यापही ओबीसींचे वसतिगृह सुरू झालेले नाही. 72 पैकी फक्त 54 वसतिगृह मागच्या वर्षी सरकार सुरू करू शकलेलं आहे. त्या 54 मध्येच यावर्षी सुद्धा प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे. मागच्या वर्षी जे विद्यार्थी या ओबीसी वसतिगृहात मुलामुलींचे प्रवेश घेण्यात आले त्यांचा गेल्या मार्च महिन्यापासून जो निर्वाह आणि भोजन भत्ता आहे राज्य सरकारने दिलेला नाही. नागपूर विभागाचा जर विचार केला तर नागपूर विभागात 4060 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ओबीसी वसतिगृहात राहत आहेत. त्यांचा हा निर्वाह भत्ता रखडलेला आहे. एकीकडे काल परवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या कुठल्याही योजनेकरता निधीची चंचण भासणार नाही असे वक्तव्य केले आहे. जर एकीकडे मुख्यमंत्री महोदय निधीची चंचण भासणार नाही असे वक्तव्य करत असताना दुसरीकडे गेल्या 4 महिन्यापासून ओबीसी विद्यार्थिनींना निर्वाह भत्ता का दिला जात नाही? सरकारकडे जर निधीची कमतरता नाही तर हा भत्ता का रोखला गेला याचा उत्तर सरकार कधी देणार? या निर्वाह भत्ता न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक संकट कोसळलेलं आहे. गरीब कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक चंचल निर्माण झालेली आहे. ही चंचल सरकार कधी दूर करणार असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी जी प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे
SC/ST प्रवर्गाकरता ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया असताना ओबीसीच्या विद्यार्थ्यांकरता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया का राबविण्यात आली, हा एक संशोधनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची प्रवेशाची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. यात सरकारने सुधारणा करावी आणि येत्या आठवड्याच्या आत ओबीसी विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता सरकारने जर त्यांच्या खात्यात ओढता केला नाही तर ओबीसी अधिकार मंच, ओबीसी युवाधिकार मंच आणि इतर संघटनांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल आणि सरकारला इशारा देण्यात येईल. सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया.